लाडक्या बहीण योजनेसाठी महाराष्ट्रभर महिलांना अनेक अडचणी येत आहेत. त्यापैकी एक अडचण म्हणजे आधार हे लिंक हवंय आणि आधार कार्ड कंपल्सरी आहे. आता मी कराडमधल्या एका महासेतू केंद्रात आहे आणि त्या ठिकाणी अनेक महिला ज्या आहेत त्या या ठिकाणी आधार लिंक साठी या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि आता या आधार केंद्र संचालकांना आपण विचारणार आहोत की नेमका काय आहे, आधार कंपल्सरी आहे का? ज्यावेळी आपण एंट्री मारतो आधार, त्यावेळी तिथं आधार नंबर कंपल्सरी टाकावा लागतो. आधार नंबर टाकल्यानंतर मग त्याची प्रोसेस पुढे जाते, कॅप्चा टाकून पुढे ओपन होणार आणि मग त्याच्यामध्ये आतमध्ये माहिती भरावी. आधार शिवाय आणखीन काय अडचणी येतात आणि आधार शिवाय ते होतच नाही का? हा, आधार नंबर असल्याशिवाय आपल्याला एंट्री कुठलीही मारता येत नाही. आणि त्याच्यात माहिती भरताना सर्व्हर एरर जास्त आहे, सर्व्हर इश्यू होते फॉर्म भरताना. आणि दुसरं म्हणजे ज्यावेळी डॉक्युमेंट अपलोड सगळी प्रोसेस होते, डॉक्युमेंट अपलोड करताना सुद्धा सर्व्हर एररचा इश्यू खूप येतो. आता नेमकं काय करायची गरज आहे म्हणजे सरकारकडून, किंवा हे पटपट होण्यासाठी? आता काय महिलांच्या आधार कार्डला लिंक नाही किंवा आधार कार्ड नाहीत, अशाने काय केलं? हा, त्यांनी आता आधार नंबर लिंकचा आता हे मोबाईल महत्वाचं म्हणजे आता सर्व्हरचा इश्यू क्लिअर केला पाहिजे. सर्व्हरचा महिलांनी आधार लिंक करणं गरजेचं आहे. मोबाईल लिंक लवकर होते ते करून घेणं गरजेचं आहे. सेतू कार्यालयाच्या त्यांच्या चालकांच्या म्हणण्यानुसार की लाडक्या बहीण योजनेसाठी आधार हे कंपल्सरी आहे, तो महिलांनी लिंक करून घेतला पाहिजे. या ठिकाणी आता अनेक महिला आहेत की ज्या या ठिकाणी आधार लिंक करायसाठी आल्यात. काय सांगाल तुम्ही, या ठिकाणी कशासाठी आलाय? आधार कार्ड लिंक करायसाठी. काय करणार, परत पुढे काय करणार आहे? फॉर्म भरणार आहे. कशाचा? लाडकी बहिणीचा. या बाबी या ठिकाणी आधार लिंक करायसाठी आल्यात. मी एवढे दिवस तुम्ही केलं नव्हतं केलं, आता केलं. आता काय तुमची काय अडचण आहे? आधार कार्ड काढायला नवीन नाव बदलायचं. नाव जुन्या नावावर तुमची लाडकी बहीणचं होत नाही? नाही, आता लग्न झालं ना, तर त्यामुळे मग नाव बदलूनच मग आता करणार आहे. तुमची काय अडचण आहे? आमचं पण आधार कार्ड लिंकच करायचंय. म्हणजे अजून तुमचं लाडक्या बहीणचा फॉर्म सबमिट झाला नाही? काय झालं? तेच लिंक नाही झालं, केलेलं मागच्या वेळी अपडेट नाही, अपडेट पण करायचं आहे. तुमचं काय? माझे फोटो अपडेट नव्हते, आता फोटो अपडेट करायचं. आधारला. लाडक्या बहीणचं काय आहे तुझं? तेच फोटो अपडेट नसल्यामुळे अपडेट झालेलं नाही. तुमचं? आधार कार्ड पण अपडेट करायचंय, त्याच्यासाठी करायचं. मोबाईल नंबर लिंक करायचा आहे आधार कार्डला, त्यामुळे राहिले. या ठिकाणी आलेल्या महिलांच्या अनेक अडचणी आहेत. त्याच्यापैकी पहिली म्हणजे आधारला मोबाईल लिंक नाही, आधार अपडेट नाही, त्याचबरोबर आधारवरचे जे नाव आहे लग्नानंतरचं, लग्नापूर्वीचं, अशा अनेक समस्या आहेत. मात्र या आधार केंद्रात त्या अपडेट करायला आल्यात, परंतु शासनाकडून सर्व्हर जो आहे आधारचा तो धीम्या गतीने चालतोय आणि त्यामुळे या ठिकाणी अडचण येत आहे. दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.